टिफिनसाठी जबरदस्त अशी पनीर फ्राईड राईसची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। किड्स टिफिन बॉक्स असो किंवा रात्रीचा डिनर असो, दोन्हीसाठी एकदम परफेक्ट आणि झटपट तयार होणारी ही पनीर राईस फ्राईड राईस तुम्ही सुद्धा बनवा। 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये टाकलेला आहे 1 मध्यम साईजचा कांदा चिरलेला। कांद्याला सॉफ्ट होईपर्यंत परतून घेऊया। हलकासा जेव्हा ट्रान्सलुसंट कांदा होईल अशा प्रकारे, तेव्हा आपण यामध्ये टाकून घेऊया मटार। तर इथे मी घेतलेले आहे 2 टेबलस्पून मटार आणि मटारला मिक्स करून घेणार आहे आणि 1 मिनिट परतून घेऊया। त्यानंतर यामध्ये टाकूया 1 गाजर, 2 टेबलस्पून एवढी आहे, त्याबरोबर मिक्स करून घेऊया। गाजर आणि मटारला सुद्धा अर्धा मिनिटासाठी परतून घेऊया। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया 1 टोमॅटो, छोटासा टोमॅटो घेतलेला होता, 1 टीस्पून आलं लसणाची पेस्ट आणि परत मिक्स करून घेऊया आणि अर्धा मिनिटासाठी परतून घेऊया, याच्याने कच्चा वास निघून जाईल। त्यानंतर आपण यामध्ये टाकूया ढोबळी मिरची 2 टेबलस्पून कट केलेली, त्याबरोबर टाकूया चवीनुसार मीठ, म्हणजे भाज्याच्या हिशोबाने इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे। मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर इथे मी झाकण झाकून ठेवणार आहे, कारण मटार गाजर ही चांगल्या प्रकारे शिजली गेली पाहिजे। तर इथे 5 ते 7 मिनिटं आपण ठेवूया लो फ्लेमवरती, म्हणजे भापावरती ते शिजतील। आणि 7 मिनिटं मी ठेवलेले होते आणि हे बघा मस्त असे वटाणे जे आहे ना ते सॉफ्ट झालेले आहेत। अजून आता ते होणार, कारण आपण अजून परतून घेणार आहोत। तर आता चला आपण यामध्ये टाकून घेऊया राईस। तर इथे मी पहिले मसाले टाकणार आहे, तर हाफ टीस्पून टाकूया लाल मिरची पावडर आणि परत मिक्स करून घेऊया। मस्त असं इथे मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपण यावरती टाकून घेऊया 1 ग्लास बासमती राईस। तर बासमती राईसला मी 100% कुक करून घेतलेले होते, ते राईस टाकलेले आहे। त्यावरती आपण 100 ग्राम पनीरचे तुकडे टाकूया। तर इथे मी छोटे छोटे क्यूब्स मध्ये तुकडे थोडंसं तेल टाकून फ्राय करून घेतलेले आहे। हे बघा अशा प्रकारे पनीरला ते फ्राय केलेले पनीर आपण यामध्ये टाकून घेऊया। त्यावरती टाकूया 1 टीस्पून ब्लॅक सोया सॉस, 1 टीस्पून रेड चिली सॉस, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर, त्याबरोबर इथे मी मिक्स करून घेणार आहे सर्व सॉसेस। तर चला मिक्स करून घेऊया आणि मिक्स केल्यानंतर इथे मी शेजवान चटणी सुद्धा टाकणार आहे थोडीशी वरून। तर पहिले एक मिक्स देऊया। तर सर्व मसाले मिक्स करताना मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, खाली लागायला नको म्हणून। तर मिक्स करून घेतलेलं आहे। आता यावरती मी टाकणार आहे 3-4 टीस्पून, म्हणजे पाऊण चम्मच शेजवान चटणी, म्हणजे मस्त असं यावरती टेस्ट सुद्धा वाढेल। तर चला मिक्स करून घेऊया आणि ही जबरदस्त अशी आपली फ्राईड राईस काही वेळात तयार होणार आहे। तर आता यावर मिक्स केल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपण अशाच प्रकारे ठेवूया। तर पहिले यावरती आपण टाकून घेऊया हिरव्या कांद्याची पाती आणि थोडीशी कोथिंबीर आणि अशाच प्रकारे आपण ठेवूया इथे मिक्स करून 3 ते 4 मिनिटं एकदम लो फ्लेमवरती, म्हणजे गरम होतील राईस आणि सगळं मस्त असं। तर पहिले मिक्स करून घेऊया आणि हे बघा किती मस्त अशी आपली ही फ्राईड राईस आता रेडी होणार आहे। आणि 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवरती ठेवूया। 3 ते 4 मिनिटं इथे झालेली आहेत आणि हे बघा जबरदस्त अशी आपली ही पनीर फ्राईड राईसची रेसिपी झालेली आहे रेडी। तर हा पनीर राईस तुम्ही बनवा, किड्सच्या टिफिन बॉक्समध्ये द्या किंवा तुम्ही डायरेक्ट याला डिनरमध्ये बनवा। झटपट तयार होणारा टेस्टी असा पनीर फ्राईड राईस रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, अशी रेसिपी मी आज शेअर केलेली आहे तुमच्याबरोबर। तर ट्राय करा, रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवीन रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणत असतो। आणि गरमागरम ही रेसिपी सर्व करा शेजवान चटणी बरोबर किंवा डायरेक्ट अशाच प्रकारे। थँक्स फॉर वॉचिंग, हॅव अ गुड डे।